तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, जसं की तुम्ही वाट बघताय बिग बॉस सीझन 6 ची, त्याबद्दल मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल। पण मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होत चालले आणि कशा प्रकारे घडत आहे ह्याबद्दल काही दोन शब्द आपण आज बोलणार आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत, धंदे करतात, बिझनेस करतात, त्या लोकांवर मारहाण का होते हा सगळ्यात मोठा प्रश्न। आणि दुसरा प्रश्न म्हणजे मित्रांनो, जे रील स्टार आहेत आपल्या इथे, रील स्टारवर एवढे जीव घेण्या हल्ले का करतायत आणि पोलीस प्रशासन एवढं का गप्प आहे। मित्रांनो, आता आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं बोलूया आपण ह्याच्याबद्दल, जे की यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री यांच्यावरही सुद्धा 3-4 वेळेस हल्ले झालेले आहेत, 3-4 बॅनर फाडलेला आहे। मित्रांनो, असे हल्ले होत चालेत आणि अशा हल्ल्यावर रोख आणि अशा हल्ले करणाऱ्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, ही माझं ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता एकाच हॉटेलवर नाही तर हॉटेल 77 यांच्यावरही सुद्धा हल्ला झालेला आहे। आणि आत्ताच मित्रांनो, आक्या बनसोडे याच्यावरही सुद्धा हल्ला झालेला आहे। मित्रांनो, आक्या बनसोडेला तर एवढं बेकार मारलेला आहे की तो बिचारा कशा हालतीत जगतोय त्यालाच माहिती आहे। मित्रांनो, आणखी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील भेटलेलं नाहीये। मित्रांनो, एवढं बेकार डोक्यामध्ये इथे वार एवढं कोयत्यानं वार करू पुन्हा यांचे हात कापले नसतील का? आणि अशा गुन्हेगारांना मोकळं का सोडतायत मला हेच समजत नाहीये। मित्रांनो, आता बोलायला गेला आपण तर हालीमध्ये भैया गायकवाड, आता भैया गायकवाडवरही सुद्धा हल्ला झालेला आहे। मित्रांनो, तो तर बिचारा एकदम समाजसेवक करतोय, तेही लोकांच्या डोळ्यात येतोय। मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आतापासून अशा गुन्हेगारांना सुट्टी द्यायचं नाही। सपोर्ट करा मित्रांनो, आणि आक्या बनसोडे तुझ्या पाठीमागे सगळा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे घाबरू नको, लवकरात लवकर बरा होशील।